नाही. हो, अरे तू नाही, आई, खरंच नाही. हो म्हणाला नाही. होतास. हवं तर बाबांना विचार. आई तू खोटंय, थापा खोटंय. मारू नकोस हा. आई तू थापा मारू नकोस हा. अहो काय बोलताय? तू थांब ग. सत्या तू मला सांग. बघ. तुम्ही आधी मला सांगा. थांब जरा. सत्या ही बोलत होती की नाही त्या भुर्दंडकरांची? भूदरगडकर तेच ते. नाव सुद्धा नीट घेता येत नाही अरे च्या. परत सुटायचं. आई हो म्हणाला होता की नाही मला सांगा. आता या वयात शोभतं का हिला हे? आता हे वयच आहे त्याचं लग्नाचं. अगं तू थांब गे जरा. अहो सत्या काय? तू मला सांग ही बोलायला गेली होती की नाही त्या भुर्दंडकरांची? भूदरगडकर तेच मी ते. तर आजीला म्हणतोय की लग्न कर त्यांच्याशी. अरे वय काय आहे तिचं? 70. ते मलाही माहितीये. मग विचारताय कशाला? या वयात शोभतं का हे? एक्सपेरिमेंट करून बघायला काय हरकत आहे? अर्धी लाकडं मशनात गेल्यावर एक्सपेरिमेंट. कुणाची अर्धी लाकडं 20 वर्ष मरत नाहीये मी. आजी तू बोल, आपण कोर्ट मॅरेज करू. हे बघ लगेच. आहाहाहा. स्वतःच्या एका लग्नाचा पत्ता नाही आणि आजीचं दुसरं लग्न लावायला हवं निघालाय. तर पळून जा त्या भूदरगडकरांबरोबर. अरे. अरे सत्या तुझ्या जिभेला काही हाड? आव आव तुम्ही व्हिडिओ हा, दाखवा. दाखवतोच. अरे लहान आहे का तो? त्याचं त्याला ठरवू दे ना. अरे सत्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या मुलांची लग्न झाली आहेत. आपल्या सुनांबद्दल त्या काय काय सांगत असतात माहितीये तुला? हे असं बिन सुनाचं जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं. टीव्हीवर इतक्या चांगल्या चांगल्या सिरियल्स लागतात. मला ना त्या जान्हवी सारखी सून हवी होती. पण माझी एक सुद्धा इच्छा तू पूर्ण करणार नाहीयेस का?